नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपल्या देशातल्या राजकीय प्रवाहातले दोन मुख्य राजकीय पक्ष वगळता काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी. इतरांसाठी पॉलिटिकल आयडियोलॉजी वगैरे याला काही अर्थ नाही आहे. एकच अर्थ आहे, ते म्हणजे सत्ता मिळवणं, राखणं आणि पुन्हा सत्ता मिळवणं. ह्यासाठी कितीतरी आयडियोलॉजिकल फ्लक्च्युएशन्स आपण देशभरामध्ये बघतो. आता एकच उदाहरण आहे, ते कोल्हापूरचं आहे, गडहिंग्लजचं आहे. त्या एका उदाहरणातनं शीतावरून भाताची परीक्षा आपण असं जे म्हणतो तसंच आहे. आणि आत्ता पार्थ पवारच्या संदर्भामध्ये हे जे कारवाईचं गणित जोडलं जातं आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीशी जोडलं जातं आहे. पुन्हा आपला जुना भावबंध शोधण्याचा प्रयत्नात राष्ट्रवादी काँग्रेस होती आणि त्यांना चेकमेट दिलं बरोबर असं एक चर्चा होती. आता मी काय म्हणतो आहे तुम्हाला दोन महत्त्वाच्या बातमीतनं कळेल. एक बातमी तशी दोन राजकीय गटातली आहे, पण एक बातमी कुटुंबातली. आणि मी जी सुरुवात केली होती महाभारत काळापासून ते आज काय 10 नोव्हेंबर 2025पर्यंत एकच सूत्र कायम आहे आणि ते आहे सत्ता. दोन राजकीय पक्षाच्या आयडियोलॉजीबद्दल मी बोललो कारण ते पॅन महाराष्ट्र तुम्हाला एक आयडियोलॉजीच्या मुद्द्यावरती लोकांना मतं मागायला लागतात. काँग्रेस सेंटर टू लेफ्ट आहे, BJP सेंटर टू राईट आहे आणि त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने मतं मागतात, आर्थिक धोरणापासून ते धार्मिक ध्रुवीकरणापर्यंत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्हीही गट एकत्रित आले की काय इंटरेस्टिंग आहे ते ह्या सगळ्या घडामोडीशिवाय. मंत्री हसन मुश्रीफ यांची मध्यस्थी यशस्वी झाली. त्यांनी जी मध्यस्थी केली होती ती यशस्वी झाली. कोल्हापूरच्या चंदगड नगरपंचायतीमध्ये ते दोन्हीही गट एकत्रित झाले. बातमी पूर्ण अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपंचायत मिळून लढवण्याची घोषणा केली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणी दोन्ही गटाची यशस्वी अशी मनधरणी केली. राष्ट्रवादीच्या बंडाळीनंतर प्रथमच दोन्ही गट या निमित्ताने एकत्र आलेत. त्याची राज्याच्या राजकारणामध्ये खमंग चर्चा रंगलेली आहे. काही गरज नाही तशी खमंग चर्चा व्हायची. इट वॉज हे प्रिडिक्टेड होतं की असंच होणार. तर मी इथे बघतो ना, जेव्हा अजित पवारांच्या चिरंजीवाच्या संदर्भामध्ये इतकं मोठं रान उठलं आहे तेव्हा इथे प्रशांत जगताप नावाचे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे रोज आंदोलन करतात. एकही आंदोलन नाही. रोहित पवारांनी प्रश्न व्हॅलिड विचारला आहे, पण तो प्रश्न दोन चुकीच्या गोष्टी आहेत, त्यातली अधिक चुकीची गोष्ट कोणती बरोबर आहे असं सांगण्याचा प्रयत्न आहे. त्यांचेही पार्थ पवारांना प्रश्न नाही. सुप्रिया सुळेंनी तर जाहीरच भूमिका घेतली. शरद पवारांनी उलटा मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की तो गुन्हा का नाही दाखल, ते मुख्यमंत्री सांगतील. त्यामुळे हे जे राजकीय सूत्र आहे ना ते नीट लक्षात घेतलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची नुकतीच मुंबईत एक बैठक झाली. या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप वगळता सर्वच पक्षांची आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शरद पवार गट अजित पवारांच्या गटाशी हातमिळवणी करणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. पण आज अखेर या दोन्ही पक्षांनी चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एकत्र येण्याची घोषणा करून या चर्चेला पूर्ण विराम दिला आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत हसन मुश्रीफ, ते आपल्याला माहितीच आहे. बरं, हे एवढ्यावर थांबलं नाही तरी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. असं पण नाही की ते झाकलंत आहे. काय होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरती आघाड्या, नवीन समीकरणं तयार होतात. ती पोस्ट इलेक्शन असतात, हे बिफोर इलेक्शन आहे. त्यामुळे मॅसेज काय जाणार आहे महाराष्ट्रामध्ये बघा. या संबंधीची म्हणजे चंदगड नगरपंचायतीमध्ये आपण एकत्रित आलो त्याची माहिती देण्यासाठी शरद पवार गटाच्या नंदाताई बाभुळकर यांच्या गडहिंग्लज इथल्या कार्यालयामध्ये एक बैठक झाली. या बैठकीला अजित पवार पक्षाचे राजेश पाटील उपस्थित होते. त्यात दोन्ही नेत्यांनी विस्तृत चर्चा करून चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप विरोधात रान पेटवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी शहर विकास आघाडी स्थापन केली. नंदाताई बाभुळकर व राजेश पाटील यांनी आज एक संयुक्त पत्रकार परिषदेद्वारे या आघाडीची घोषणा केली. या आघाडीमुळे चंदगड नगरपंचायत काबीज करण्याची व्यूहरचना आखणाऱ्या BJPची मोठी अडचण झालेली आहे. ते पुण्यात पण होईल. ते उघड नाही झालं ते टॅसिट अंडरस्टँडिंग नसेल. आणि म्हणूनच असं म्हणतात की ज्यावेळेला मुरलीधर मोहोळांचं प्रकरण बाहेर आलं त्यानंतर जो डॅमेज होतं ते तर त्यांनी ते काय जैन समुदायाला जमीन परत देऊन ते डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा ऑपोनंट इथे कोण आहे? त्यांचा ऑपोनंट राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आहे. बरोबर ते प्रकरण तिथे बाहेर आलेलं दिसतंय आपल्याला. अजित पवारांनी 2023मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं बंड केलं. त्यांनी आपल्या 40 समर्थक आमदारांच्या मदतीने शरद पवारांच्या नेतृत्वांना बाय बाय करत वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर पक्षावरही दावा ठोकला आणि त्यांना तो पक्षही मिळाला. आता त्यानंतर पुलाखालून एवढं पाणी वाहून गेल्यानंतर पुन्हा दोन्ही राजकीय पक्ष एकत्रित येण्याची शक्यता नव्हती, परंतु तसं घडलं आहे. आणि विशेष म्हणजे शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची काल
मुंबईत एक महत्त्वाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये शरद पवारांनी आगामी निवडणुकीच्या मुद्द्यावरती आपल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या। त्यानुसार ज्या ठिकाणी ओबीसीसाठी जागा आरक्षित आहे तिथे मूळ ओबीसींना संधी देण्यात येणार आहे, पण ज्या ठिकाणी ओबीसी उमेदवार मिळणार नाही तिथे तुम्ही कुणबी प्रमाणपत्राच्या असलेल्या मंडळींना संधी द्या वगैरे असं सांगितलं। खात्रीनं सांगतो, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ओबीसीच्या जागेवरती मराठा कॅन्डिडेट तुम्हाला उभे असलेले दिसतील, कारण कुणबी प्रमाणपत्र बहुसंख्याकडे मिळाली। आता हा भाग मी सांगितल्यानंतर दुसरा भाग सत्ता का महत्त्वाची, आमदार संदीप क्षीरसागर यांना घरातूनच मोठा धक्का, निवडणुकात सख्खा भाऊच त्यांना राजकीय आव्हान देतोय। हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर। राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना घरातूनच विरोध होणार आहे। त्यांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीरसागर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे नव्या नेतृत्वाला संधी, त्यामुळे हे नवं नेतृत्व आपल्याला करायचं आहे असं त्यांना वाटलं। त्याप्रमाणे हेमंत क्षीरसागर भाजपमध्ये प्रवेश करतील। पूर्वी चर्चा व्हायची की एका कुटुंबामध्ये कुणी फोड केली, मग चर्चा सुरू झाली गोपीनाथ मुंडेंनी काय केलं त्याची, मग त्याला प्रतिवाद म्हणून गोपीनाथ मुंडेंच्या घरामध्ये ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसनं फोड केली त्याची चर्चा झाली आणि मग फोडाफोडीचं घरातल्या फोडोफोडीचं राजकारण करणारे लोक कोण, आता ती पण चर्चा महाराष्ट्रात विरळ झाली। हेमंत क्षीरसागर यांनी स्वतः भाजपबरोबर जाण्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे। विकासाचा दृष्टिकोन ठेवून भाजपबरोबर जात असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं। तर हे असं सत्ताकरण आहे आणि म्हणून आपण जे समोर बघतो ना तसं कधीच असत नाही। सत्तेमध्ये खूप सारे अंतर्गत पदर असतात, घडामोडी असतात, त्या घडामोडी आपल्याला समजून घ्यायच्या असतात। चंदगड टू बीड याच्यामधली काय कॉमन गोष्ट आहे मी तुम्हाला सांगितली। दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याची प्रक्रिया पण कशी सुरू झालेली तेही मी तुम्हाला सांगितलं आणि भातावरून शीताची परीक्षा कशी, शीतावरून भाताची परीक्षा कशी करायची ते मी तुम्हाला सांगितलं। ते हेच आहे, चंदगडपासून सुरू झालेला हा प्रवास भविष्यामध्ये मी जरा वाक्य काय ट्रेस करतो बघा, 1-2 वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट कुठे असेल त्याची ती चुनूक थांबूया।